मला एक गोष्ट समजत नाहीये आपल्या भारतामध्ये त्यातली त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय। हा तोच महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एक अशा व्यक्ती होऊन गेल्या की अशा अपराधांसाठी त्या डायरेक्ट चौरंग सारख्या शिक्षा सुनावत असत। म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकायचे। 3.5 वर्षाच्या एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। यात खरंच तिची चूक होती का? त्यानंतर स्वाभाविकपणे संतप्त प्रतिक्रिया सगळ्या विविध स्तरांमधून उमटल्या। पण मुळात प्रश्न निर्माण होतो अशा नराधमांमध्ये असे अपराध करण्याची हिंमत येतेच कुठे? तुम्हाला आठवत असेल बघा 2012 निर्भया प्रकरण दिल्लीचं, 2016 कोपर्डी आणि आताचं घ्यायचं झालं तर 2024 सालचं कोलकातामधील आर्जिकर कॉलेजमध्ये घडलेलं ते प्रकरण। त्या केसची तर अजून सुनावणी चालू आहे। आणि आता मालेगाव तुम्हाला माहितीच आहे बघा, ज्या वेळेस अशा घटना घडतात त्या वेळेस ज्या आपल्या यंत्रणा आहेत त्या तात्कालिक कार्यवाही करतात, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यात नेहमीच अयशस्वी ठरतात। भारतातील राजकीय, प्रशासकीय व न्यायालयीन या सर्वच यंत्रणा त्यावेळेस अयशस्वी ठरल्याचं दिसतं। दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी 7 वर्ष जावे लागतात। एकदा निर्भया प्रकरण काय होते ते एकदा सर्च करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर मला असा प्रश्न पडतो, जे दरिंदे आहेत ते असे अमानवीय कृत्य करताना कुठल्याही मानवतेचा किंवा कुठल्याही मानवी मूल्यांचा विचार करत नाहीत, तर आपली न्यायव्यवस्था कुठल्या मानवतेचा विचार करून वर्षानुवर्षे असे खटले चालवत राहते। ज्या प्रकारे मी तुम्हाला आधी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग सारख्या शिक्षा दिल्या जात होत्या, त्यामुळे सर्व महिला सुरक्षित होत्या। जर अशा घटना घडत असतील तर वर्तमानात आपण त्या शिक्षेचा विचार करण्यास काय हरकत आहे? न्यायालयातील दीर्घकालीन चालणारे खटले, फॉरेन्सिक संसाधनांची कमतरता, गुन्हा सिद्धतेचे नगण्य प्रमाण, कायद्यातील पळवाटा या सर्व गोष्टींमुळे कायद्याचा वचक कमी होताना दिसतो आणि गुन्हेगाराचे बळकटीकरण होते। त्यामुळे आता वेळ आलेली आहे बलात्कारांच्या आरोपींना कमी कालावधीत तंत्रज्ञान आणि फास्ट ट्रॅक न्यायालय या सगळ्यांच्या माध्यमातून जलद गतीने शिक्षा देणे आणि परत एकदा कायद्याचा वचक बसवण्याची।